हुजूर, चल बोल, कहाँ छुपी है बेगम? कौन बेगम साहिबा? हम नहीं जानते। नहीं मालूम? बेगम कहाँ छुपी है नहीं मालूम? नहीं। बताओ। सरदार, यहाँ पे तो बेगम साहिबा नहीं दिख रही। हाँ सरदार। यकीनन ये बेगम साहिबा का दुपट्टा है। अब कहाँ बच के जाएंगे हमसे? सरदार, ये मुजड़ी। ये मुजड़ी नहीं, मुर्तजा है, मुर्तजा। यही कहीं होगा। जाओ ढूंढो उसे। काय सांगता पंत? फतेखानाचे हशम जुधन किल्ल्यावर पोहोचले जी राजे, खबर तर तशीच आहे. आणि राणी साहेब ताई तिथेच होत्या. बेगम साहेबांची समजूत काढून त्या सोबत घेऊन त्यांना निघणार होत्या. मग निघाल्या का? गड उतार होणार होत्या. मग झाल्या का गडुतार? झाल्याच असतील. सोनो पंत, हशमांची संख्या किती आहे? तो घेऱ्यात कुठं लपून बसलाय का? आपली माणसं कुठं आणि कशी आहेत? राणी साहेबांसाठी ती ढाल होऊ शकतात का? आम्हाला सगळंच कळायला हवं. कन्हैराज, हे समज इथं बसून नाही कळणार. तिथंच जायला हवं. या बाजीला आज्ञा द्या, आत्ता निघतो. बाजी काका, राज, तो फतेखान आहे. ते मुर्तजाला असं सोडणार आहे वय? वाटा चोर वाट्या रोखून धरणार तो. म्हणजे हशमांची संख्या मोठी आहे तर. आणि राणी साहेब साड्या नाहीत. त्यांच्या सोबत मुर्तजा आणि बेगमबाई आहे. मुर्तजाला काही झालं तर त्यांना सोडून पळता पण येणार नाही. तेही खरंच. खरं तर राणी साहेबांना ही जोखीम घ्यायलाच नको होती. आता त्यावर बोलायला नको. आज्ञा द्या राज. नाही बाजी काका, एवढ्या अंतराची दौड मारणं सोपं नाही. तर जे काही होईल ते राणी साहेबांचं कसब. मुर्तजाला या अग्निदिव्यातून त्या कशा वाचवणार हे त्या घृष्णेश्वराचंच ठाऊक. चला. जिजाक्का, मोर काय बी धोका नाही. मी बघून आलोय. चला बिग बिग. चला या. क्या हुआ बेटे? माँ मैं थक गया, नहीं चल सकता. तुम्हें चलना होगा मेरे बेटे. माँ मुझे भूख भी लगी और प्यास भी लगी है. हाय अल्लाह, अब मैं क्या करूं? साजिया बेगम, आपण असं करू, इथंच कुठेतरी थोडा वेळ थांबू. आम्ही तशी सुरक्षित जागा बघतो. आलोच. भाई साहब, अगं, मगाशी उगवतीला धुळीचा फरघाटा आलेला दिसला. कुणा सरदाराचं पथक आलंय का? नाहीतर शिवबा कुठे आहेत? शिवबा. शिवबा, शिवबा, अगं कुठे गेलेत हे? ही नखा एवढी पोरं, पण हातात तलवार धरायची केवढी हौस यांना. आमच्या जीवाचं नुसतं पाणी होतं इकडे. कुणा सरदाराचं पथक आलं असेल? थोरल्या बाई साहेब, तुमचे शिवबा नाहीत, पर कुणी गडी माणूस आलंय. कोण? तुम्हीच बघा. अज्जी साहेब,
बघा आजी साहेब, आता आम्ही मोठे झालो, आम्हाला मिशाही आल्यात. आता जाऊ द्या. काजळाच्या मिशा काय हो हे? शिवा, किती हो तुम्हाला मोठी होण्याची घाई? हा, हे बघा, पण ही बाब तितकीच खरी. तुम्ही कितीही सोंग आणा, बहाणे करा, आम्ही काही तुम्हाला बाहेर जाऊ द्यायचो नाही. मग आम्ही इथे थांबून काय करू? आम्ही गोष्ट सांगतो, श्रीकृष्ण जन्माची गोष्ट. या बरं, बसा इथे. बाळू, हे बाळू, जरा शर्टात पाला घाल की बाबळीचा. मावशी, कोण तुम्ही? आम्ही वाटसरूच आहोत. खिनभर बसायला मिळेल का इथं? ते लेकरू चालून चालून दमलंय ना व. अहो, मग विचारायचं काय त्यात? या की. पर लेकरू कुठं आहे? बोलावती हा. वय. गोमाजी काका, या समद्यासनी घेऊन. जी आलोच. चला. लय उपकार झालं हा तुमचं. अहो, उपकार कसलं त्यात? वाटच्या वाट सरूला या बसा, पाणी घ्या म्हणणं हे कामच आहे आपलं. या की, या या, बसा बसा. हा, गुळ पाणी घेऊन येते. घ्या. घे. कौन है वहां? जाओ ढूंढो, यही कहीं होंगे. चला चला, गोमाजी काका. कोण आहे रे तिकडं? ए बुड्ढी, तुमने यहाँ किसी को देखा है? वो देखाय ना रे बाबा. कौन? कहाँ है वो? यो काय, तूच आहे की रे अजनबी? ए बुड्ढी, ज्यादा मजाक मत कर. मजाक? मी कशाला र करन मजाक? हे बघ, आज हाय एकादस. मी आहे माझ्या इट्टलाच्या नादात आणि मी मजाक करल वय? हुजूर, यहाँ पे कोई नहीं है. चलो. आला मोठा विचारायला, अजनबी को देखा क्या? बापाची पेंडा याच्या. लई माजल्यात नुसते. बर, तुम्हासनी अजून गुळ पाणी आणू का? का त्या परीस वाईच झुणका भाकर खाता घास घास? नाही न ग. मग रताळी खाता उकडून तयार आहेत म्हणून विचारते. नाही नाही न ग. अव एवढा पाहुणचार पावला आम्हासनी, हाता निघतो. लांब जायचं आहे ना व. आणि तुमच्यामुळं आमच्यावरचं संकट टळलं. त्या हशमांना परस्पर पाठवलं खोटं सांगून. मग अशा लोकांबरोबर कधी खरं बोलायचं असतं व्हय? अव भूतांना कधी श्रीरामाची गोष्ट सांगायची नसते. कृष्ण जन्माची गोष्ट. बंदिवासात देवकी माते बाळकृष्णांना जन्म देतात
परंतु कंस देवकी मातेच्या हर एक बालकास ठार करतो. तीच गोष्ट ना. कंस याही पुत्राला ठार करेल म्हणून पिता वसुदेव बंदीशाळेतून बालकाला मोठ्या शिताफीने बाहेर काढतात. बाहेर अनेक संकट असतात, कंसाचे सैनिक असतात, चौकी पहारे असतात आणि शिवाय मुसळधार पाऊस असतो. यमुनेला पूर आला असतो, पण तरीही पिता वसुदेव त्या महापुरात शिरतात. डोक्यावर टोपली, टोपलीत बाळ, खाली महापुराचं पाणी, आभाळात कडकडणाऱ्या विजा, सैनिकांचा पाठलाग, तरीही वसुदेव चालतोच. पाणी वरवर येतं आणि बालकाच्या पायास पाण्याचा स्पर्श होतो. यमुनेचं पाणी ओसरतं आणि बाळकृष्ण सुखरूप गोकुळात पोहोचतात. बरोबर ना? हीच ना ती गोष्ट. मग कंस मामा येऊन पाहतो तर काय, बालक गायब. एवढ्या चौकी पहाऱ्यातून बालक गेला कुठे? तुम्हीच आमचे बाळकृष्ण आहात. मग आम्ही पाहून येऊ बाहेर कोण कंस आलाय ते. येतोच आम्ही. अहो, क्या क्या कहा? गायब हो गए? ऐसे कैसे गायब हो गए? पर हुजूर, क्या खुदा हमारे मुंह से निवाला छीन गया? कमीनो, ये पूरी खबर देने के लिए हमारे सामने आए हो ना मुरादो? पर हुजूर, हम तो सोचते थे कि तुम मुर्तजा और बेगम को लेकर हमारे सामने पेश होंगे, लेकिन दफा हो जाओ. पर हुजूर, हम बड़ी चालाकी से किले पे पहुंचे थे. हमें मुर्तजा चाहिए बस. पर हुजूर, वो शाहजी की बेगम. इसमें शाहजी की बेगम कहां से आ गई? हम भी यही सोच रहे हैं, पर हम पहुंचने से पहले शाहजी की बेगम जीजाबाई मुर्तजा और बेगम साहबा को लेकर निकल गई. निकल गई? ऐसे कैसे निकल गई? खुफिया रास्ते से. ना मुरादो, जाओ ढूंढो उन्हें और बिना मुर्तजा मेरे सामने मत आना, नहीं तो मैं किसी को नहीं बख्शूंगा. जाओ. जी. एक तरफ शाहजी राजे हम पर हमला बोल देते हैं, और दूसरी तरफ उनकी बेगम हमारे मुंह का निवाला छीन लेती है. या खुदा, दफा हो जाओ. हुजूर, डेरा डालकर महलदार खान बैठा है शाहगढ़ के नीचे. वाह वाह, सुभान अल्लाह, बहुत खूब. आज हमारा दिल खुश हो गया है. जहनसीब जहांपना, जहनसीब. ये मालदार तो सूरमा निकला और फतेह खान से तेज भी. बस अब हमें खुशखबरी का इंतजार है. अब आएगा मजा इंशाअल्लाह. शाहजी, जिजाका आता काळजी मिटली. शाहगडाच्या पायथ्याशी येऊन पोचलो. पर येताना लय कसरत करावी लागली बघा. आता ही चढण चढून गेलो की आपण जिंकलो. होय. चला.
या खुदा, ये हम क्या देख रहे? तूफानी औरत और उसके हाथ में बिजली सी तलवार। अख्तर, एक काम करो, उस औरत को घेर लो। हम बादशाह सलामत के आदमी हैं। जाओ। दी, दी, दी। थोरल्या बाईसाहेब, थोरल्या बाईसाहेब, काय झालं? हल्ला हल्ला झाला जी. हल्ला? कोणावर? राणी साहेबांवर हल्ला झाला जी. अगं बाई, अगं कुठे झाला? आपल्याच गडाच्या पायथ्याशी. गोमाजी बरोबर ते चिबंदी माणसं? ते हाय ती बरोबर. लय मोठी जंग चालू आहे खाली. कृष्णेश्वरा, ज्याची आम्हाला भीती होती नेमकं तेच आमच्या समोर आलो. सुनबाईंना काही लागलं तर नाही ना? नाही नाही, गनिम लय हट्टाला पेटलाय. गडावर किती शिबंदी आहेत आता? ते मला काय बिठावं नाही जी. जेवढे म्हणून शिबंदी आहेत त्यांना आमचा निरोप द्या. त्यांना म्हणाव गड पायथ्याशी जा. जी लगेच सांगते. गोदा, गोदा, गोदा का शिवबा? शिवबा? अगं शिवबा कुठे? अहो इथंच तर होतं की. अगं इथेच कुठे? मगाशी तर तलवार घेऊन इकडे तिकडे फिरत होते. अगं बाई, गडा पायथ्याचा कालवा ऐकून तिकडे तर गेले नसतील ना? तिकडे गेले तर केवढ्यात पडेल. तू एक काम कर, तू शिवबांना बघ आधी. आम्ही स्वतः शिबंदीचं बघतो. जी. सुनबाईंना येऊ तर देत, बघतेच मी. कृष्णेश्वरा, या वेळेला सांभाळून घे बाबा. सगळ्यांना सुखरूप ठेव. शिवबा, तुम्ही इथं?
ये दो बच्चे कैसे? वही बात तो मैं भी सोच रहा हूँ हुजूर। जरूर ये शाहजी की बेगम होगी। हुजूर उसकी तलवारबाजी से ही पता चल रहा है हुजूर। ये दूसरा बच्चा यही शाहजी का हो सकता है, लेकिन ये पहले वाला किसका है? यही तो सोचने वाली बात है हुजूर, ये पहले वाला बच्चा किसका है? कुछ तो गड़बड़ जरूर है। शाहजी की बेगम के पास पहले से ही एक बच्चा है और फिर बाद में एक आया। अगर दूसरा बच्चा शाहजी का है तो ये पहला किसका है? आम्ही काही बोलत नाही, सुनेचं नातं लावत नाही म्हणून हे असं वागणं। येऊ देत त्यांना, चांगलंच फैलावर घेतो। येऊ तर देत समोर। भाईसाहेब आल्या जिजाक्का आणि येताना निजामाच्या बायका पोरांना बी घेऊन आल्यात। असं काही लागलं बिगलं नाही ना? दुखापत? नाही नाही, नशीब म्हणायचं आमचं। कृष्णेश्वरा, येऊ देत आता समोर। सासूबाई साहेब, काय सासूबाई साहेब? बोलू नका आमच्याशी। अहो आम्ही तलवार गाजवून आलोय। तुमची तलवार तुम्हालाच लखला। अहो काय हे? कशासाठी चाललाय हे सांगून तरी जायचं आम्हाला। काळाच्या दाढेत बसायला चाललाय आणि आम्हाला साधी खबरही नाही। पुन्हा असं नाही होणार। काळ वेळ सांगून येते का? तुमचं हे वागणं आम्हाला अजिबात आवडलेलं नाही। तुम्ही या अशा आणि तुमचं ते तसे, सतत आपलं इंग्लिशी खेळ, घरचे मात्र आगीच्या उभीला। सासूबाई साहेब, अहो आम्ही आमची काळजी घेत होतो, शिबंदी होती बरोबर। अहो तो जीवधनगड जवळ आहे का? पण गेलातच ना तिकडे। आम्ही गेलो नसतो तर निजामाचा वारस आपल्या हाती लागला नसता। अहो म्हणून आपल्या वारसाची तमा बाळगायची नाही? हा कसला न्याय? सासूबाई साहेब, संधी पुन्हा पुन्हा येत नाही। राजे मोहिमेवर गेले होते आणि तेव्हाच आम्हाला मुर्तजाची खबर मिळाली। आम्ही जर गेलो नसतो तर आमच्या हाती मुर्तजा लागलाच नसता आणि राजांचं मराठा राज्याचं स्वप्न तसंच अर्धवट राहिलं असतं। तुम्हाला आवडलं असतं ते? हल्ला कोणावर झाला? तुमच्यावर की मुर्तजावर? म्हणजे बस करो ये तमाशा, अब हम जा रहे हैं यहाँ से। हवं पर ऐका तरी। क्या सुनना है? हमारे यहाँ आते ही हमारे बच्चे को मारने की कोशिशें हुई। वही तो, तेच आपले दुश्मन आहे ती। हमें नहीं पता कौन दोस्त कौन दुश्मन, हमें नहीं पता। हमें तो जाना है बस। अहो ऐका, असं जाऊ नका। हाथ हटाइए। अहो पर तुमासनी असं जाताच येणार नाही। अहो जिजाक्कांनी सबूत दिलाय ना तुमासनी, मग इथं तुमच्या कुणाच्या बी केसाला धक्का भी लागणार नाही, देवाची आण घेऊन सांगतो। आप और आपकी रानी साहिबा कुछ भी बोलो, पर अब हम समझ चुके हैं हम यहाँ महफूज नहीं हैं। अहो पर तलवार तुमच्या पातूर आली का? तुमासनी इजा झाली का? आप समझते क्यों नहीं? अपनों के कत्ल होते हुए देखे इन आंखों ने। आप हमें जाने दो। अहो पर तुम्ही जाणार तरी कुठे? दुश्मन तुमच्या मागावर आहे। दुश्मन को हम संभाल लेंगे, उन्हें हम नहीं दिखेंगे। अहो पर बेगम साहिबा तुम्ही जाणार कुठे? कहीं भी, पर अब हम यहाँ नहीं रुकेंगे। हमें हमारे हाल पे छोड़ दो, नहीं चाहिए आपकी मदद। अहो पर माझं ऐका तरी। मैं आपकी बहन जैसी हूँ, हाथ जोड़ती हूँ। भाई साहब, मुझे वो ताज वो तक नहीं चाहिए, मुझे वो रियासती ऐशो आराम भी नहीं चाहिए। हमें तो जीना है बस। मैं और मेरा बच्चा अपनी जिंदगी जी लेंगे। मैं मेहनत मजदूरी कर लूंगी, उसे बड़ा बनाऊंगी। मुझे मलिका नहीं बनना, मैं एक माँ हूँ
और उसी में खुश हूं। कह दो अपनी रानी साहिबा को, जाइए बताइए उन्हें। जी। हल्ला कुणावर? आमच्यावर की मूर्तजावर? जिजाक्का जिजाक्का गोमाजी काका, गडाच्या पायथ्याशी जो हल्ला झाला तो कोणावर झाला? कोणावर म्हणजे तुम्ही तिथं होतात, हल्ला आमच्यावर झाला की मूर्तजावर? मूर्तजावर. मूर्तजावर हल्ला झाला तर तो जीवधन गडाच्या घेऱ्यात झाला पाहिजे होता, किंवा वाटेत अडवळणी जागी व्हायला पाहिजे होता. हा जिजाक्का, पर आपण मूर्तजाला घेऊन शहागडावर येतोय हे कोणालाच ठाऊक नव्हतं. ते बी खरंच आहे. मतलब हल्लेखोरांना ही बाब ठाऊक असण्याचं कारणच नाही. अक्षी बरोबर. तरीही हा हल्ला झाला. याचा अर्थ फत्तेखानाच्या हशमांना आपण शहागडावर येतोय हे ठाऊक असणार, हे एक. आणि दुसरं, इथं आणखी एक शत्रू दबा धरून बसला असणार. आम्हाला दुसरं खरं वाटतंय. आणि याचा अर्थ एकच, तो हल्ला आमच्यावर झाला. नाही जिजाक्का, हल्ला आपल्यावर कसा होईल? त्याचं कारण आत्ता सांगता येणार नाही, परंतु संकट टळलं असलं तरी ते तात्पुरतं. धोका अजून आहेच. गोमाजी काका, तुम्ही होशियार राहा. कुठंतरी पाणी मुरतंय एवढं हमखास. पाणी तर नक्कीच मुरतंय, परंतु ते दौलताबादीच्या किल्ल्यावर. मात्र त्याचा झरा पाझरतोय तो शहागडाच्या पायथ्याशी. म्हणून तर गनिम हमला करू शकतो. ही बाब चिंतेची. जे घडायचं होतं ते घडून गेलंय. एक अरिष्ट टळलं असं समजायचं. हो, पण यातून एक नक्की झालं, राणी साहेबांची तयारी चांगली झाली आहे. हा, ते नक्कीच. मोठ्या सफाईनं त्यांना आपल्यांचे प्राण वाचवले आणि गनिमाचे घेतले. त्यांची तारीफ तर वायाच हवी. माजी काका, सोनोपंत, आमच्या राणी साहेबांच्या शौर्याचं, हिमतीचं, प्रसंगावधानाचं आम्हास कौतुक आहेच. आणि वेळ आली की आम्ही समक्ष त्यांस ते बोलूनही दाखवणार आहोत. परंतु आता मूळ मुद्दा बाजूला पडतोय. तुमच्या लक्षात कसं येत नाही, हल्ला आमच्या गडाच्या, शहागडाच्या पायथ्याशी झालाय. हो, म्हणजे आपलं सुरक्षा कवच फोडून गनिमा आत शिरला. हा धोका आहे. ही गोष्ट सुटली आमच्या विचारातून. नुसतं तेवढंच नाही बाजी काका, आमच्या राणी साहेब कधी गेल्या आहेत आणि कधी परत येणार आहेत याचीही हल्लेखोरांस खबर होती. आणि कदाचित त्या कशासाठी गेल्या आहेत आणि कोणाला घेऊन परत येणार आहेत याची माहिती असणार त्यांना. तोच मुद्दा महत्वाचा आहे. हा हल्ला ज्या कुणी करवलाय त्याचं नाव आणि माहिती मिळायलाच हवी. आता गप्प बसून चालणार नाही. त्वरेने हालचाली व्हायला हव्यात. जी. आगरे में जो इमारत बन रही है, ये वही इमारत है? इमारत ना कहो उसे, ताजमहल कहो. ताजमहल हमारी मलिका की यादों का यादगार. ताजमहल, ये दूज का चांद ताजमहल की मीनारों पर लगेगा. जी अलीजा. सोने का चांद. क्या खबर लाए हो? गुस्ताखी माफ हुजूर, पर खबर कुछ ठीक नहीं है. शाहगढ़ में गए हमारे महालदार खां वो खाली हाथ लौट आए. क्या? हुजूर, नाकामयाबी, हमारी शिकस्त हुई. किसने शिकस्त दी? शाहजी ने? नहीं हुजूर, शाहजी की बेगम साहिबा ने. एक औरत से शिकस्त खाकर लौटे हैं वो.
अरे उसे तो घसीट कर हम यहाँ ला सकते थे। गुस्ताखी माफ हुजूर, आपने शाहगढ़ पर एक बच्चे के बारे में कहा था, पर वहां पर 2 बच्चे मौजूद हैं। 2 बच्चे? एक तो शाहजी का बच्चा है, तो ये दूसरा बच्चा किसका है? हार, शर्मनाक हार। या खुदा, हमें भागना पड़ा। हम कहा, हमारे सिपाही कहा, एक छोटे बच्चे को पकड़ना था, वो भी नहीं कर पाए। अगर बादशाह को इसके बारे में पता चला तो वो क्या सोचेंगे? गुस्सा होंगे हम पर वो। अख्तर कुछ बोलो। हुजूर हम पकड़ने वाले थे, मसलन पकड़ा भी था, मगर वो रानी साहब बीच में आ गई। तो क्या हुआ? अगर वो नहीं आती तो कोई और आ जाता। ये लड़ाई है, बच्चों का खेल नहीं। और अगर वो औरत बीच में आ गई तो हम शर्म के मारे पीछे क्यों हट गए? एक अकेली औरत ने बच्चे को भी छुड़ा लिया और हमारे सिपाहियों को मौत के घाट भी उतार दिया। हुजूर वो कोई मामूली औरत नहीं थी, उनकी तलवार तो बिजली की तरह चमक रही थी। चुप करो और बकवास बंद करो। उस औरत की तारीफ सुनने के लिए मैंने तुम्हें यहां पर नहीं बुलाया है। मुझे वो बच्चा चाहिए, जिंदा, आज और अभी। क्या? आज? अभी? सोच से परे है ना, इसीलिए आज ही। वो लोग सोच रहे होंगे कि आज ही हमला हुआ है और आज ही हम जीते हैं, और फिर आज ही रात को हमला तो होना मुनासिब नहीं है। हाँ, ऐसे ही सोचेंगे वो लोग, लेकिन हम ऐसे नहीं सोचेंगे। हम हमला आज ही करेंगे। लेकिन हुजूर, वहां तो 2 बच्चे हैं, उसमें शाहजी राजे का बच्चा कौन सा है? दोनों बच्चों को उठा लाओ, शाहजी के बच्चे का पता चल ही जाएगा। हुजूर, पता चल गया है। बोलो। शाहजी राजे का बेटा उसके दादी के महल में सोता है। अच्छा, तो अब उठाओ उसे। गंगेत आंघोळ करून संत एकनाथ त्यांच्या घरी चालले होते. घरी जात असताना कोणी त्यांना आदरानं नमस्कार करत होतं, कोणी त्यांच्या पाया पडत होतं, आणि मग ते चालत चालत पाराजवळ आले. सकाळच्या प्रहरी झाडाखाली पारावर सगळेजण गावकरी गप्पा मारत बसले होते. त्या गावकऱ्यांमध्ये एक यवन होता. संत एकनाथ तिथे आले आणि त्या यवनानी पान खाऊन संत एकनाथांवर थुंकला. मग ते काहीही न बोलता पुन्हा माघारी गेले, गंगेत आंघोळ केली आणि परत चालत 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 त्या पाराजवळ आले. पाराजवळ आल्यानंतर पुन्हा एकदा त्या यवनानी त्यांच्या अंगावर थुंकलं. पुन्हा एकदा? 21 वेळा. 21 वेळा थुंकलं? मग त्या पारावर बसलेल्या एका माणसानं विचारलं, तुम्ही त्या माणसाला बोलत का नाही? तेव्हा संत एकनाथ काय म्हणाले माहितीये? ते म्हणाले, गुन्हा करणं हा त्याचा स्वभाव आहे आणि गुन्हा माफ करणं हा माझा स्वभाव आहे. पण आजी साहेब, आम्हाला एक सांगा. महाराज संत होते, परंतु पारावर बसलेल्या त्या लोकांनी त्या यवनास ठोकून का नाही काढले? ठोकून काढायला हवे होते नाही का? तुम्ही काय केलं असतं? आम्ही पहिल्याच वेळेस त्याचे मस्तक त्याच्या धडापासून वेगळे केले असते. आऊ साहेब जसा पवित्रा घेतात तसा पवित्रा आम्ही घेतला असता. मग आम्ही त्यांच्यावर 21 वेळा थुंकलो असतो. ध्यान रहे,
हमें शाहजी के बेटे को अगवा करना है। हाँ, लेकिन वो होगा कहाँ? ढूंढ लेंगे, लेकिन होशियार, हम शेरनी के घर पे डाका डाल रहे, याद रखना। चलो। अजून कथा सुरूच आहे वाटतं. शिवबा, चला आता झोपा. सासूबाई साहेब थकले आहेत, विश्रांती घेऊ दे त्यांना. जियव. आणि हे काय सासूबाई साहेब, रक्तचंदन कोणासाठी उगाळताय? तुमच्यासाठी. तुमच्या हाताच्या कोपऱ्याला लागलंय. घ्या, लावा. सासूबाई साहेब, आमच्या नजरेतून सुटणार नाही. लावा. काहीही बोलू नका. लावा म्हटलं ना. चला शिवबा, झोपा आता. उठो मुर्तुजा, उठो. क्या कर रही हो? सोया है, सोने दो. क्या सोने दो? सुना नहीं, फिर से हमला हुआ है. क्या? दुश्मन घर के अंदर घुस गए? वो लोग मुर्तुजा को मारने आए थे. ये कैसे पता चला तुझे? इसमें पता क्या चलना है? शाम को गढ़ के नीचे हमला, रात को महल के अंदर. वो लोग बच्चे को ही मारने आए थे. पर रानी साहिबा ने ऐन मौके पे उन्हें गिरफ्तार किया. उस रानी के गुण गाना छोड़ो, हमें अपनी सलामती देखनी है. हाँ, वो तो है ही. भाईजान, मैं अब यहाँ एक पल भी और बिताना नहीं चाहती. हमें यहाँ से जाना है. भाईजान, जल्दी कीजिए. हाँ, अब मेरा भी किसी पर भरोसा नहीं रहा. या खुदा, इनके खुद के महल में दुश्मन के सिपाही यहाँ पहुंचते हैं. ये लोग क्या खाक हिफाजत करेंगे हमारी? हमारी जान किसी भी पल जा सकती है. यहाँ से निकलना ही अच्छा है. भाईजान, जो करना है जल्दी कीजिए. हम वक्त जाया नहीं कर सकते. ठीक,
आज तुम किसी से बात मत करना, ना कुछ खाना ना कुछ पीना। जी भाईजान। या खुदा, ख्याल रखना। तुम्ही आम्हाला सफाई देऊच नका. सासूबाई साहेब ऐकून घ्यावं. काय ऐकून घ्यावं आम्ही? काय ऐकून घ्यावं? रात्रीच्या तलवारीच्या पात्यांचा खणखणाट, त्या हशमांचा आरडाओरडा, कुबडाचा अशुभ धुतकार की टिटवीचा कर्कशपणा. काय ऐकायचं काय आम्ही? माफी असावी, परंतु अशुभ असं काहीच घडलं नाही. अशुभ सांगून घडत नसतं जिजा. आम्हाला मान्य आहे तुम्ही हुशार आहात, सावध राहता, तुमचे चौकी पहारे जागे असतात. हुशारीनं तुम्ही शिवबांचं आणि आमचं झोपण्याचं दालनही बदललं. हो, पण तुम्हाला काही झालं असतं तर? आम्ही तेच सांगतोय तर, काही झालं नाही. आणि शिवबा तर तुमच्या कुशीतच आहेत ना? हो, पण तुम्ही एकट्याच गेला होतात ना दालनात. आणि ते हशम हत्यार बंद, हो की नाही? हो. अहो, झटापटीत काही झालं असतं, तुम्हाला दुखापत झाली असती तर? मग तुम्ही रक्तचंदनाची बाहुली उगाळून आऊच्या लागलेल्या जागी लावायची. झालं. तुम्ही जागे आहात? आऊंचा आवाज जेव्हापासून आला तेव्हापासून आम्ही जागेच आहोत. पाहिलत तुम्ही आशा आणि शिवबा हे असे. तुम्हाला भीती म्हणून कोणाची वाटत नाही. सासूबाई साहेब, नका काळजी करू तुम्ही. आम्ही आहोत सावध. आणि या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी नवीन का आहेत? आपण असं दबून घाबरून राहिलं तर आपलंच जगणं मुश्किल होईल. म्हणून जशास तसं राहायचं. तुम्ही आराम करा. आता कसली झोप लागतीये? झुंजू मुंजू झालाय जणू. हो, परंतु आराम करा. हो, नाहीतर गोष्ट सांगावी लागेल. जिजाक्का, हशमांना फोडून काढले, चांगला निब्बार मार दिलाय बघा. शाबास. होय, आणि अंधार कोठडीत डांबून आलोया. ठीक, पहारे जागते ठेवा. या तुम्ही. जी, येतो. सासूबाई साहेब, पडा आपण. तुम्हीही आराम करा आता. तुमच्या डोळ्याला डोळा म्हणून नाही, जागती जगदंबाच आहात जणू. क्या हुआ? कैसे हुआ? या लब, हमारे आदमी कैसे पकड़े गए? बोलो, ऊपर ताला लगा है क्या? बोलो, वरना मुंह खुलवाने के 100 तरीके आते हैं. मुझे बोलो जल्दी. हुजूर जैसे तय हुआ था उसी हिसाब से हमारे लोग उनके महल तक गए थे, लेकिन सुनने में आया कि रानी साहब ने उन्हें पकड़ लिया. क्या? रानी साहब वहां पर कैसे पहुंच गई? क्या उन्हें पता था? वही समझ में नहीं आ रहा हुजूर. वो हर वक्त हमसे एक कदम आगे रहती है, हमारी सोच का सही अंदाजा लगाती है. बस, बहुत हो गई तारीफ. सारा काम उल्टा पुल्टा करके रख दिया है. अब बादशाह शाहजहां को मुंह कैसे दिखाएंगे हम? शाहजी की बीवी और बच्चों को भी पकड़ नहीं पाया. लालच है तुम पर. निगम्मा काई का एक काम ढंग से नहीं कर पाते. अब इस हमले के बाद रानी साहिबा और भी सावधान हो जाएंगी. इस हालत में उन्हें पकड़ना या बच्चे तक पहुंचना इतना आसान नहीं होगा. और ये बात अगर शाहजी तक पहुंच गई तो फिर फौज भी वहां पर पहुंच जाएगी. फिर तो हमारा काम मुश्किल हो जाएगा. और ये सब तुम्हारी वजह से हुआ है. इसके जिम्मेदार तुम हो. मुझे वो बच्चा किसी भी हालत में चाहिए, जिंदा, वो भी यहां. वरना
वरना ऐसी मौत दूंगा कि सपने में भी नहीं सोची होगी। काय हे रात्री एवढं महाभारत घडलं आणि आम्ही बेखबर? निदान तुम्ही तरी आम्हाला उठवायचं. हो पण आम्हालाही जाग नाही आली. अहो जाग सूत झोपायचं. बघा बरं रात्री काय काय घडून गेलं. हशमांनी हल्ला केला, आऊसाहेबांनी त्यांच्याशी 2 हात केले, त्यांना पकडलं, डांबलं त्यांना कोठडीत, आणि आम्ही इथे पांघरुणात लोळतोय. छे, हे काही बरं नाही झालं. हो पण आता आम्ही असताना आऊसाहेबांनी हाती तलवार धरावी, तो कमीपणाच ना आमचा. कसला कमीपणा? आऊ तुम्ही आम्हाला सावध पण नाही केलं. थोडी जरी कल्पना दिली असती तर त्या हशमांची मुंडकी उडवून तुमच्या पायाशी ठेवली असती आम्ही. तुमच्या पराक्रमाबद्दल आम्हाला थोडीही शंका नाही, आणि म्हणूनच तर तुमच्या जीवावर हा शहागड सोडून आम्ही जीवधन किल्ल्यावर गेलो होतो. मग का नाही सांगितलं? दमला होतात तुम्ही. 2 दिवस आपण चौकी पहारे सांभाळत होतात म्हणून उठवलं नाही. परत असं करू नका आऊ. शत्रूला आमच्या तलवारीचं पाणी दाखवण्याची संधी गेली ना वाया. हर एक लढाई तलवारच चालवली पाहिजे असं काही नाही संभाजीराजे. चला आता न्याहारी करू सगळेजण मिळून. दादासाहेब लवकर चला ना, पोटात कावळे ओरडायला लागले. वहिनी साहेब चला. हो चला. आम्ही यांना न्याहारीबद्दलच सांगत होतो तर हे आमच्यावर तलवार उगारून बसलेत. हे काय दादासाहेब, वहिनी साहेब किती गोड आहेत. तुम्ही त्यांना रागे भरत जाऊ नका. हो ना आऊ? कोणीच कोणाला रागे भरायचे नाहीत. चला जयंतीबाई, सासूबाई साहेबांची देवपूजा झाली असेल, तुम्ही त्यांनाही घेऊन या. जिजाक्का, काय ग, काय झालं? अहो त्या बेगमबाई बघा कसं करतात. काय झालं? काही झालं नाही, पण न्याहारी घेऊन गेले तर वस्कन अंगावर आल्या. असं? वय, न्याहारीचं ताट सरकवलं आणि म्हणल्या का पाणी बी घेणार नाही इथलं. लई चिडल्यात त्या. चल आम्ही येतो, याची वर्दी द्या बेगम साहेबांना. जी. बेगम साहेबा असं नका करू, माझं तरी ऐका. हमें कुछ नहीं सुनना, हमें यहाँ से जाना है बस. हो पर तुम्हासनी असं नाही जाता यायचं. जिजक्कासनी तरी येऊ दे. उन्हें हमारा आखिरी पैगाम दे दो. खुदा हाफिज. अहो पर असं न जेवता जाताय कुठे तुम्ही? हमें भूख नहीं है. अहो तुमचं नाही, पर त्या लेकरास तरी बघा. उसी के बारे में तो सोच रहे, इसीलिए तो जा रहे हैं. बेगम साहेब ऐका, न्याहारीची वेळ झाली, लेकराला भूक लागली असेल. मरने से बेहतर है भूखा रहना. आप हटिए, हमारा रास्ता छोड़िए. आप हमें हमारे मर्जी के खिलाफ नहीं रोक सकते. रोक सकते हैं. तुमची मर्जी असो वा नसो, तुम्हाला इथंच थांबावं लागेल. गोमाजी काका यांना प्रेमाची भाषा कळत नसेल तर आपण त्यांच्याच भाषेत त्यांना सांगू. जबरदस्ती है क्या? आमचं ऐकलं नाही तर जबरदस्ती करावी लागेल. लेकिन क्यों? तुम्हाला तुमचं हित कळत नाही, त्यामुळे तुम्हाला वेगळ्या भाषेत सांगावं लागेल. हमें कुछ नहीं चाहिए, वो ताज वो महल हमें कुछ नहीं चाहिए. हमें तो जीना है बस. तिथंच उभ्या राहा. एक पाऊल जरी पुढे टाकलं तरी आयुष्यभर लक्षात राहील अशी शिक्षा होईल. इतकं मानानं तुम्हाला समजावून सांगत आहोत, कळत नाही? कुठं जाणार? आहे कुठली महफूज जागा डोळ्यासमोर? निजामशाहीचे सरदार आता कोणी उरलं नाही जे तुमचं हित जाणतील. फक्त एकच आहे, शहाजीराजे.
आणि त्यांनाच मुर्तजाला पुन्हा बादशहा झालेलं बघायचं. त्यासाठी फतेह खान महाबत खान यांना एकाच वेळी अंगावर घेत आहेत ते. बाहर आपके जान के प्यासे हैं, समझे? और देखो यहाँ आप बिल्कुल महफूज हो. इथं तुम्हाला घाबरायची गरज नाही. शांत व्हा. आपके महल में भी कल रात दुश्मन के सिपाही पहुंचे थे. तो आप कैसे कह सकते हो कि हम यहाँ महफूज हैं? आपने सिर्फ अंदर आते हुए दुश्मन के सिपाही देखे, पण एक ध्यानात घ्या, त्यांना आम्ही आत येऊ दिलं आणि त्यांचा इरादा काय हे पाहिलं. इतकंच नव्हे तर या क्षणी ते सगळे आमच्या कैदेत आहेत, जिवंत. त्यांना कुणी पाठवलं, का आले, हे सगळं आम्हाला कळलं आहे. तुम्हाला भूक लागली आहे ना? हे घ्या, खा. तुम्ही मुर्तजा हो ना? आमचं नाव शिवाजी आहे. एक याद ठेवा, बुराईची खासियत हीच की ती कधीच हार मानत नाही आणि अच्छाईची खासियत ही असते की ती कधीच हारत नाही. आणि इथं फक्त अच्छाईच आहे. म्हणजे आमच्या पित्याचं ज्यांनी सरकलम केलं, आज त्यांच्याच वंशजाचं आम्ही रक्षण करतोय. आणि यालाच म्हणतात मराठमोळा इमान. आणि मराठमोळा इमान कधीच बदलत नाही. साजिया बेगम, आम्हाला तुम्हाला दगा फटका होऊ द्यायचाच असता तर तुम्हाला इथवर तलवारीच्या सावलीत आणलंच नसतं. जी रानी साहिबा, कसूर माफ. कसूर बेगम का हो सकता है, माँ का नहीं. सगळीकडे नीट लक्ष द्या गोमाजी काका. काहीही कमी पडू देऊ नका जेवणात. येतो आम्ही. जी. आऊ, त्या बेगमबाई असं का करत आहेत? माहित नाही. आपण त्यांना एवढी मदत करत आहात तरी ते जातो म्हणतात. आम्ही एक काम करू, म्हणजे त्या बेगमबाई थांबतील. काय करणार तुम्ही? आम्ही मुर्तुजा बरोबर खेळतो, त्यांच्याशी मैत्री करतो. आम्ही त्यास गड फिरवून दाखवतो. तुम्ही हे कराल याची आम्हाला खात्री आहे. परंतु बेगम साहेबा घाबरलेत. त्यांना वाटतंय इथं मुर्तजाच्या जीवाला धोका आहे. काय करावं? शिवबा, जोपर्यंत तुमचे आबासाहेब गडावर येत नाहीत तोपर्यंत मुर्तजाला शहागडावरच ठेवायचं आहे. ते एकदा आले की मग आपण निश्चिंत. पण तोपर्यंत आपल्याला मुर्तजाचं डोळ्यात तेल घालून रक्षण करायचं आहे. रक्षण करू आऊ, आम्ही आहोत. शिवबा, तुमच्या आबासाहेबांच्या नव्या राजकारणाची सुरुवात मुर्तजापासून होणार आहे. म्हणून आपल्याला त्याला जपायचं आहे. नाहीतर तुमच्या आबासाहेबांचं मराठा राज्याचं स्वप्न भंगून जाईल.
ही फतेखानाची छावणी आणि महाबत हा इथे पैठण जवळ, पण ह्यापुढे याचा त्याचा विचार नाही. आपल्या सैन्याची एक तुकडी महाबत खानापासून 1 कोसाच्या दुरीवर दौलताबादकडे रवाना करा आणि त्यास फूल देऊन ते नाशिककडे जातील. अर्थ आपण फौजेत आहात तसा भास निर्माण करायचा तर. होय, आणि आम्ही मात्र शहागड जवळ करणार. हा, म्या पण हेच म्हणत होतो. आणि तसंही आता आपल्यावरचं आणि आदिलशाहीवरचं संकट ओसरलंय. ते तर तुमच्याच चालाकीमुळे. माझी काका, मग निघायच्या तयारीला लागा. आमच्या गैरहजेरीत आमच्या राणी साहेबांनी मूर्तजाला शहागडावर आणून ठेवलंय. हो का नाही, हे तर लई मोठं धाडस आहे. म्हणजे शहागडावरून जीवदन किल्ल्यापर्यंत जायचं, तिथून मूर्तजाला इथं आणायचं. परत हल्ला झाला, तलवार बी उपासली, गनिमाचं रागात बी काढलं. अहो मतीच गुंग होते हे समजा ऐकून. त्यांचे धाडस ही तळमळ स्वतंत्र मराठा राज्यासाठी. ह्याच विचारानं त्याही झपाटून गेलेत तुमच्यासारख्या. म्हणून तर त्या आपला जीव धोक्यात घालतात. एक वेळ आपण कचरू असं धाडस करायला, पण राणीसाहेब नाहीत. खरंय, आणि मूर्तजाला ताब्यात घेऊन त्यांनी मराठ्यांच्या पुढच्या इतिहासालाच कलाटणी दिली. का नाही राज, अहो आमच्यासारख्या मराठा सरदारांची मनगट जी शेणाची झाली होती ती आता पोलादाची करा असाच संदेश दिलाय. खरंय, आता यापुढे मराठी माणूस तडफेनं उठला पाहिजे. त्याचा झुंजार बाणा डरकाळ्या फोडत झेपावला पाहिजे. या मातीचा, या डोंगर पर्वतांचा तो भूमिपुत्र, त्याच्या हक्काचं राज्य व्हावं एवढाच ध्यास आमचा. पूर्ण होईल राजे. या मराठा राज्याच्या स्वप्नाची सुरुवात आम्ही निजामशाही पुन्हा उभारून करणार. त्यात मूर्तजाची भूमिका अहम, म्हणूनच मूर्तजाची सुरक्षितता ही अत्यंत महत्वाची. मूर्तजा आपल्या ताब्यातच असायला हवा. या घडीस मूर्तजास पारसमणी समजावा. त्याची हिफाजत महत्वाची.